एकदम सोप्या पद्धतीने जाळीदार आणि मऊ असा ढोकळा कसा बनवायचा हे मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नमस्कार, मी पूजा, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे रवा आणि बेसनाचा जाळीदार मऊ इन्स्टंट ढोकळा। 15 ते 20 मिनिटांमध्ये हा ढोकळा बनवून तयार होतो। ढोकळा बनवण्यासाठी 1.5 कप बारीक रवा घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही रवा मिक्सरला पण फिरवून घेऊ शकता। आणि त्याच कपाने 1 कप मी बेसन घेतलेलं। चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद कमीच टाकायची। हळद जास्त झाली तर ढोकळ्याला लालसर असा रंग येतो। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। 1 चम्मच साखर टाकायची। बेसन मी अगोदरच चाळून घेतलेलं होतं। ढोकळ्यासाठी बेसन नेहमी चाळून घ्यायचं असतं। अर्धा चम्मचला पण कमी थोडं लिंबू सत्व घालायचं। सुरुवातीला सगळी कोरडी जिन्नस मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाणी टाकायचं। सुरुवातीला थोडं पाणी टाकून मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि मिश्रण एकाच डायरेक्शनला फिरवत मिक्स करायचं आहे। अजून थोडं पाणी मी इथे टाकलेलं आहे। बॅटर एकाच डायरेक्शनला फेटायचं आहे, त्यामुळे मिश्रण छान हलकं होतं। ढोकळ्यासाठी बॅटर मी छान फेटून घेतलेलं। ढोकळ्यासाठी मिश्रण बनवून तयार आहे। बघू शकता तुम्ही ढोकळ्याचं बॅटर छान तयार झालेलं आहे आणि रंग पण खूप छान आलेला। बॅटर मी काही मिनिट बाजूला ठेवून घेतलेलं आहे। ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा त्याला छान व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। तुम्ही ताटामध्ये पण ढोकळा बनवू शकता। इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे। कुकरच्या डब्याला मी सगळीकडे तेल लावून घेतलेलं। जे ढोकळ्याचं बॅटर आपण तयार करून घेतलेलं त्यामध्ये अर्धा चम्मच खाण्याचा सोडा टाकायचा। आता या बॅटरमध्ये 1 पूर्ण पॅकेट इनो घालायचं आहे। इनो आणि सोडा टाकल्यानंतर सगळी प्रोसिजर फास्ट करायची। इनो आणि सोड्यावर 1 ते 2 चम्मच पाणी टाकून घ्यायचं, त्यामुळे इनो छान ॲक्टिवेट होतो। आता बॅटर सगळं छान एका डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। सोडा आणि इनो बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही बॅटर किती छान फुललेलं आहे। एकीकडे मी अगोदरच गॅसवर पाणी गरम करत ठेवलेलं। सगळं मिश्रण मी एका डायरेक्शनमध्ये छान फिरवून घेतलेलं। बॅटर छान हलकं झालेलं आहे। इनो आणि सोडा टाकल्यानंतर बॅटर डबल झालेलं आहे। ज्या डब्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे त्या डब्यामध्ये मिश्रण घालून घ्यायचं। आता हे ढोकळा व्यवस्थित वाफवून घेऊया। एका भांड्यामध्ये मी अगोदरच पाणी गरम करत ठेवलेलं होतं। खाली एखादा स्टँड ठेवायचा आणि हा डब्बा त्यावर ठेवायचा आणि 15 मिनिट ढोकळा फुल गॅसवर वाफवून घ्यायचा। ढोकळा मी 15 मिनिट वाफवलेला आहे। मस्त असा कलर ढोकळ्याला आलेला आहे। आता मध्यभागी सुरी घालून बघायची। सुरी जर क्लीन निघाली म्हणजे ढोकळा छान स्टीम झालेला आहे। आता हा ढोकळा बाहेर काढून पूर्णपणे थंड करायचा। ढोकळा पूर्णपणे थंड करून घेतला की आता याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या। अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल। थँक्यू। ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि मी कडा पण मोकळ्या करून घेतलेल्या। आता एका मोठ्या ताटामध्ये ढोकळा काढून घ्यायचा। बघू शकता तुम्ही मस्त असा स्पॉन्जी ढोकळा तयार झालेला आहे। ढोकळ्यासाठी तडका तयार करून घ्यायचा। एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडी मोहरी टाकायची, थोडं जिरं घालायचं। जिरं घातल्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या। जिरं घातल्यानंतर मला हिरव्या मिरच्या घालायच्या होत्या, पण मी हिरव्या मिरच्या घालायचं विसरलेली आहे। 1 चम्मच मी इथे तीळ घातलेला आहे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातलेली। हे सगळं छान तडतडून द्यायचं। इथे मी सगळ्यात शेवटी हिरव्या मिरच्या घातलेल्या। हिरव्या मिरच्या सुरुवातीला घालायच्या होत्या पण मी विसरलेली, त्यामुळे मी हिरव्या मिरच्या शेवटी घातलेल्या। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या तडक्यामध्ये साखर आणि पाणी पण घालू शकता। तयार झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला रव्याचा आणि बेसनाचा इन्स्टंट ढोकळा।